नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून एक बातमी खूप चर्चेत आहे आणि त्यामुळे एका कायद्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. तो कायदा म्हणजे झिरो FIR. नक्की काय आहे हे प्रकरण आणि हा कायदा? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आता सुरुवातच करूया त्या प्रश्नापासून जो सगळ्यांच्याच डोक्यात घोळतोय. महाराष्ट्रातल्या एका केसची तक्रार थेट कर्नाटकातल्या बंगळुरूमध्ये का दाखल झाली? याच एका प्रश्नामध्ये खरं तर या सगळ्या वादाचं मूळ दडलेलं आहे. तर सगळ्यात आधी हे बघूया की हे प्रकरण नेमकं आहे तरी काय. बंगळुरूमध्ये दाखल झालेल्या एका तक्रारीने अख्ख्या देशाचं लक्ष का वेधून घेतलंय ते आधी समजून घेऊ. तर झालं असं की आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या मृत्यूला अपघात मानलं नाही. त्यांना त्यात घातपाताचा संशय आला आणि त्यांची मागणी होती की यावर FIR नोंदवून चौकशी व्हायला हवी. पण जेव्हा महाराष्ट्रात त्यांची तक्रार घेतली गेली नाही तेव्हा अचानक एक वेगळीच बातमी आली की त्यांनी थेट बँगलोरच्या हायग्राऊंड पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केलाय. आणि याच एका वळणामुळे झिरो FIR ही जी संकल्पना आहे ती एकदम चर्चेच्या केंद्रस्थानी आली. अच्छा, मग या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी असलेली ही झिरो FIR संकल्पना नक्की आहे तरी काय? आणि हा कायदा सामान्य माणसाच्या मदतीला कसा आणि केव्हा येतो? चला आता हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर झिरो FIR म्हणजे एक अशी पॉवरफुल कायदेशीर सोय आहे की ज्यामुळे कोणताही गंभीर गुन्हा घडल्यास त्याची तक्रार कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल करता येते. म्हणजे गुन्हा आमच्या हद्दीत घडलेला नाही हे कारण देऊन पोलीस आता तक्रार नाकारू शकत नाहीत. किती महत्वाचं आहे हे. आणि याची प्रोसेस तर अगदीच सरळ आहे. समजा तुम्ही तक्रार दिली तर पोलीस तिला 0 म्हणजे 0 नंबर देऊन नोंदवून घेतात आणि मग जिथे गुन्हा घडला आहे त्या योग्य पोलीस स्टेशनकडे तो FIR तपासासाठी पाठवून देतात. याचा अर्थ काय तर न्यायाच्या मार्गातला जो पहिला आणि सगळ्यात मोठा अडथळा असतो म्हणजे आमची हद्द नाही तोच या कायद्यामुळे दूर होतो. पण असा कायदा बनवायची गरजच का पडली असेल? म्हणजे पोलीस स्टेशनच्या हद्दीचा नियम ओलांडून तक्रार घेण्याची सोय का करावी लागली असेल? याचं उत्तर आपल्या सगळ्यांना हादरून सोडणाऱ्या एका दुःखद घटनेमध्ये दडलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना आठवतंय 2012 साली दिल्लीत घडलेलं निर्भया प्रकरण. त्या एका अमानुष घटनेनं अख्खा देश हादरला होता आणि त्याच प्रकरणानंतर आपल्या कायदेशीर व्यवस्थेमधल्या अनेक गंभीर त्रुटी, अनेक उणिवा समोर आल्या. आणि याच पार्श्वभूमीवर कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी न्यायमूर्ती JS वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. याच समितीने खूप महत्त्वाची शिफारस केली होती की पीडित व्यक्तीला कुठेही कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करता यायला हवा. आणि याच एका शिफारशीतून झिरो FIR या क्रांतिकारी संकल्पनेचा जन्म झाला. आता ही संकल्पना आज जरी चर्चेत असली ना तरी ती काही एका रात्रीत आलेली नाहीये. तिचा एक मोठा जवळजवळ दशकभराचा प्रवास आहे जो हळूहळू कायद्याच्या पुस्तकापर्यंत पोहोचला. चला बघूया तो कसा होता. इथे बघा 2012 मध्ये वर्मा समितीने शिफारस केली. त्यानंतर 2013 मध्ये तेव्हाचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या काळात याबद्दलची अधिसूचना निघाली. मग 2019 मध्ये दिल्ली हायकोर्टाने एका केसमध्ये याच्या वापराला दुजोरा दिला आणि आता 2024 मध्ये नवीन कायद्यात याला अधिकृतपणे जागा मिळाली आहे. म्हणजे ही गोष्ट अचानक आलेली नाहीये तर ती हळूहळू विकसित होत गेली आहे. ठीक आहे, हा झाला इतिहास. आता पुन्हा आजच्या काळात येऊया. कारण रोहित पवारांच्या प्रकरणामुळे या कायद्याचा मूळ उद्देश काय आणि त्याचा राजकीय वापर होतोय का यावर एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. या कायद्याचा मूळ उद्देश काय आहे? तर पीडितांना मदत करणं, विशेषतः जेव्हा ते कुठल्या तरी दडपणाखाली किंवा भीतीखाली असतात. पण आता वाद काय सुरू झालाय? तर या प्रकरणातले तक्रारदार खरोखरच अशा परिस्थितीत होते का की त्यांना तक्रार देण्यासाठी थेट दुसऱ्या राज्यात जावं लागलं? हाच वादाचा केंद्रबिंदू आहे. याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक मुद्दा मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार झिरो FIRचा वापर तेव्हाच करता येतो जेव्हा पीडित व्यक्तीला जिथे गुन्हा घडलाय तिथल्या पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचणं शक्य नसतं. आणि त्यांच्या मते या प्रकरणात तशी काही परिस्थिती नव्हती. पण यावर एक कायदेशीर प्रतिवादही समोर आला आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यासारख्या कायदेतज्ञांचं मत असं आहे की ज्या SOPs म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा उल्लेख केला जातोय त्या फक्त मार्गदर्शक सूचना आहेत, तो काही बंधनकारक कायदा नाही. म्हणजे मुद्दा असा आहे की कायद्याचा नेमका अर्थ काय लावायचा यावरूनच मतभेद आहेत. तर या सगळ्या राजकीय आणि कायदेशीर चर्चेतून एक खूप मूलभूत प्रश्न उभा राहतो की हा कायदा नक्की कोणासाठी आहे आणि त्याचा वापर कशासाठी व्हायला हवा. हा प्रश्न थेट कायद्याचा मूळ हेतूशी जोडलेला आहे. कारण आपण हे विसरून चालणार नाही की झिरो FIR ही तरतूद खूप खूप जास्त महत्त्वाची आहे. विचार करा,
विशेषतः लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये किंवा जिथे जातीय किंवा सामाजिक दबाव असतो अशा वेळी पीडितांसाठी हा किती मोठा आधार आहे. हा कायदा पोलिसांच्या हद्दीपेक्षा नागरिकांच्या सुरक्षेला जास्त महत्त्व देतो आणि यावरूनच या तरतुदीची खरी गरज किती आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि शेवटी या संपूर्ण प्रकरणाने एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा केला आहे. बघा, कायद्याचा उद्देश हा नेहमी लोकांना मदत करणे, त्यांना न्याय देणे हा असतो. पण जेव्हा कायदा आणि राजकारण एकत्र येतात तेव्हा एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो की त्याचा वापर मदतीसाठी होणार की बदला घेण्यासाठी. यावर विचार करा.